ठीक आहे, तर आज आपण आता बघत आहोत. काल तुम्हाला सांगितलं होतं आपण शिकणार आहोत कोणता मायक्रो कंट्रोलर 8051, ज्यालाच आपण 8951 ही म्हटलं जातं. म्हणजे जर तुम्ही कधी प्रॅक्टिकल करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल तुमचा जो प्रॅक्टिकलमध्ये जो तुम्ही आयसी वापरलाय तो आयसी 8051 नसून 8951 आहे. ठीक आहे. पण 8051 नावाचा पण आयसी आहे. असं नाही की आपण नावाला 8051 म्हणतो आणि वापरतो 8951. सध्या अवेलेबल 8951 इझिली अवेलेबल होतं म्हणून शक्यतो सगळी 8951 वापरतो. ठीक आहे. आणि मेमरी वगैरे त्यामध्ये जरा फरक आहे, त्यामुळे 8951 बरं पडतं प्रोग्राम सारखं सारखं त्यात अपलोड करण्यासाठी. ठीक आहे. तर हा जो आयसी आहे तो कसा आहे, तर हा 40 पिन DIP आहे. DIP म्हणजे काय, कोणाला सांगता येईल? DIP 40 पिन DIP. मोस्टली आयसीला असं म्हटलं जातं, इट इज अ 40 पिन DIP पॅकेज. म्हणजे काय, कोणाला सांगता येईल? येईल का कोणाला सांगता, का कोणालाच येणार नाही सांगता? कोणीतरी असेल. ड्युएल इन पिन नाही, थोडं बरोबर आहे. ड्युएल बरोबर आहे. डी फॉर ड्युएल. ड्युएलचा अर्थ काय, दोन्ही साईडला पिन आहेत बघा. इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणून याला म्हणतो आपण ड्युएल. ठीक आहे. आता काय दिसतंय, लाईन मध्ये आहेत ना पिन, एक नंतर मग हा अशी लाईन मध्ये आहेत ना. नाही राहू दे वैदे, राहू दे, नवीन नवीन शोध नको लावू. ठीक आहे. बघूया आपण काय म्हटलं मी आता, लाईनने आहेत ना नंबर पिन सगळे. म्हणजे आय फॉर इन लाईन, डी फॉर ड्युएल, आय फॉर इन लाईन, पी फॉर पॅकेज. ठीक आहे. मग असं म्हटलं जातं की हा 40 पिन DIP आहे. DIP म्हणजे कळलं आता, ड्युएल म्हणजे दोन्ही साईडला पिन्स आहेत आणि सगळे पिन्स एका लाईन मध्ये आहेत, त्यामुळे याला म्हटलं जातं DIP पॅकेजचा आयसी आहे. ठीक आहे. बरं, तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल. आता हे 40 पिन कोणते 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 आहेत हे आपण बघूया. ठीक आहे. तर कधी लक्षात ठेवा, ग्राउंड आणि सप्लाय. बरोबर. ग्राउंड म्हणजे काय म्हणतो आपण, 0. सप्लाय म्हणजे काय म्हणतो आपण डिजिटलच्या भाषेत, 1. बरोबर. 0 नेहमी कुठं असतो, खाली म्हणणार. 1 नेहमी कुठं असेल, वरती होणार. त्यामुळे काय म्हणणार बघा, सगळ्यात खाली इथं काय असेल, हा असेल तुमचा ग्राउंड. तसाच इथं असेल हा तुमचा VCC. ऑलमोस्ट सगळ्या म्हणजे सगळ्या नाही पण मॅक्झिमम डिजिटल आयसीज जे आहेत त्यांचा ग्राउंड हा कुठं असतो, तर लेफ्ट साईडला बॉटमला ग्राउंड असतो आणि राईट साईडला टॉपला हा VCC असतो. तुम्ही कोणत्याही गेटचे आयसीज बघा, त्यातही तुम्हाला लक्षात येईल की त्यांचे जे काय लो वगैरे आपण म्हणतो ते कुठं, त्यांचं ग्राउंड आणि VCC कुठं असतं, तर इथं असतं असं. ठीक आहे. 40 मधले 2 पिन गेले. ठीक आहे. राहिले 38 पिन. तर पुन्हा हे 38 पिन बद्दल आपण असं बघूया. काय काय बघा, यामध्ये CPU आहे. ठीक आहे. रॅम रॉम आहे. IO पोर्ट्स आहेत. पोर्ट्स म्हणजे काय म्हटलं आपण, जिथं काहीतरी आपण कनेक्ट करणार इनपुट किंवा आउटपुट पोर्ट. म्हणजे आपण हे कनेक्ट करणार आहे तर कुठं कनेक्ट करणार, 8051 लाच कनेक्ट करणार ना. म्हणजे थोडक्यात आपण आयसी लाच कनेक्ट करणार आहोत. म्हणजे हे जे पोर्ट आहेत ते पोर्ट तुम्हाला आयसी मध्येच असले पाहिजे. सांगा बरं, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, किती पॅरलल पोर्ट्स आहेत? किती पॅरलल पोर्ट्स आहेत म्हटलं होतं आपण? बरोबर, 4 पॅरलल पोर्ट्स. प्रत्येक पोर्ट किती बिट्स आहे म्हटलं होतं? 8 बिटचा. बरोबर. म्हणजे थोडक्यात प्रत्येक पोर्टला 8 पिन असणार आहेत. 8 ठिकाणी तुम्ही इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट करू शकताय. बरोबर का नाही? हो. म्हणजे आता मला सांगा, म्हणजे किती पिन्स असणार त्या पोर्टसाठी? कारण की मी काय म्हटलं, आपण एक्सटर्नल डिव्हाइस याला कनेक्ट करणार आहोत. बरोबर. एक्सटर्नल डिव्हाइस याला कनेक्ट करणार आहोत याचा अर्थ काय, तर आपण बाहेरून काहीतरी वायर जोडणार ना 8051 ला.
मग कुठं जोडणार? तर साहजिकच आता आयसीला जोडणार म्हणजे आयसीच्या कोणत्या तरी पिनला जोडणार. तर किती पिन्स असले पाहिजे पोर्टला? टोटल किती पिन्स असले पाहिजे पोर्टसाठी? एका पोर्टसाठी 8 झालं वैदेही. आपल्याकडे पोर्ट किती आहेत? बरोबर दीक्षा. 32 पिन्स कशासाठी असणार आहेत? पोर्टसाठी. ठीक आहे. मग कोणते 32 पिन्स? P0 साठी 8 म्हणजे पोर्ट 0 साठी 8, पोर्ट 1 साठी 8, पोर्ट 2 साठी 8 आणि पोर्ट 3 साठी 8. 8 4 जा 32 म्हणजे 32 पिन्स असणार आहेत. हे फक्त कशासाठी असतील तर इनपुट आउटपुट पोर्ट साठी असतील. ठीक आहे. बर, आता पुढं बघूया. पुढं काय आता यामध्ये अजून पुढं काय आहे? म्हणजे बघा किती पिन झाले? 40 पैकी 2 गेले सप्लायसाठी आणि पुढं 8 राहिले या पोर्टसाठी. आता या आपण पोर्टचा फंक्शन बघूया. तर यामध्ये 4 पोर्ट आहेत. ह्यांचं लोकेशन पिन डायग्राममध्ये ओळखण्यासाठी उलटा झेड लक्षात ठेवायचा. उलटा झेड म्हणजे काय? उलटा झेड. उलटा झेड म्हणजे उलटा झेड असतो. कसा लिहितो आपण उलटा झेड? बरोबर, झाला उलटा झेड. हा साइड पोर्ट 0, हा साइड पोर्ट 1, हा साइड पोर्ट 2, हा साइड पोर्ट 3 झालं. ठीक आहे. आता यात 4 पोर्ट्स आहेत बरोबर. पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. आपण पोर्टचा बेसिक फंक्शन काय म्हटलाय? पोर्ट कशासाठी वापरतो आपण? त्या ठिकाणी आपण एक्सटर्नल डिव्हाइसेस कनेक्ट करणार आहोत. काही इनपुट डिव्हाइसेस असतील, काही आउटपुट डिव्हाइसेस असतील. ठीक आहे. तर या इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसला कनेक्ट करण्यासाठी आपण या पोर्टचा वापर करत आहोत. बरोबर. तर हो, मग हे जे काय पोर्ट्स आहेत त्यापैकी एक पोर्ट असा आहे की जो फक्त आणि फक्त आयो पोर्टचं काम करतोय. ठीक आहे. म्हणजे यात पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3 तुम्हाला डायग्राम बघून तुम्ही लगेच सांगाल कोणता पोर्ट फक्त आणि फक्त आयो पोर्टचं काम करतोय. म्हणजे त्याचं काम फक्त आयो पोर्टचं आहे, त्याला दुसरं काहीच काम नाहीये. सांगा बरं डायग्राम बघून काय कळतंय? कोण असेल असा? बरं जाऊ दे, सांगतो मीच. तर पोर्ट 1 हा काय म्हणतो आपण? डेडिकेटेड आयो पोर्ट आहे. पोर्ट 1 काय आहे? डेडिकेटेड आयो पोर्ट. म्हणजे हा जो पोर्ट आहे तो डेडिकेटेड आयो पोर्ट आहे. का डेडिकेटेड आयो पोर्ट? याच्या बाजूला दुसरं काही काम लिहिलं आहे का? काहीच लिहिलेलं नाहीये. बाकी सगळ्या पोर्टच्या पुढे बघा काही ना काहीतरी वेगवेगळे नाव पण लिहिलेले आहेत. म्हणजे बाकी सगळ्या पोर्टना आयो पोर्टचं काम तर आहेच, त्याच सोबत त्याला काही एक्स्ट्रा कामही आहेत. ठीक आहे. तर पोर्ट 1 हा जो आहे याला म्हणतो आपण, हा आहे डेडिकेटेड आयो पोर्ट. ठीक आहे. हा झाला डेडिकेटेड आयो पोर्ट. म्हणजे याचं काम फक्त आणि फक्त आयो पोर्टसाठी आहे. ते म्हणजे या एवढे 8 पिनचं काम फक्त कशासाठी असेल? एक्सटर्नल डिव्हाइसेस, इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट करण्यासाठी फक्त यांचे कामं असतील. ठीक आहे. बाकीचे जे काही पोर्ट्स बाकीचे जे काही पोर्ट्स आहेत त्यांना अजून एक्स्ट्रा कामही काहीतरी असणार आहे. काय आहे ते आपण बघू नंतर. ठीक आहे. पण आपल्याला काय जातं की एवढं तरी त्यांना काहीतरी एक्स्ट्रा कामं काहीतरी आहेत. ठीक आहे. तर कळलं, पहिला पोर्ट म्हणजे काय म्हणतो आपण? ज्या ठिकाणी आपण एक्सटर्नल डिव्हाइसेस कनेक्ट करणार आहोत. ठीक आहे. ते कशासाठी कनेक्ट करतो आपण एक्सटर्नल डिव्हाइसेस? आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे. इनपुट डिव्हाइस म्हणून वापरायचं, आउटपुट डिव्हाइस म्हणून वापरायचा म्हणून आपण एक्सटर्नल डिव्हाइस कनेक्ट करतो. मग ते डिव्हाइस आपण कुठून कनेक्ट करणार आहे? तर या वेगवेगळ्या पोर्ट्समधून. त्यातला पोर्ट 1 ला काय म्हणतो आपण? डेडिकेटेड आयओ पोर्ट. ठीक आहे. आता हे तुम्हाला हार्डवेअर बद्दल माहिती आहे. हे सगळं हार्डवेअर आहे ना? बरोबर नाही? याला हार्डवेअर म्हणतो ना. हार्डवेअर म्हणजे काय म्हणतो आपण? हे जे कॉम्पोनंट, इक्विपमेंट हे सगळे हार्डवेअर पार्ट झालं. जेव्हा आपण हे प्रोग्राम लिहिणार तर तुम्हाला प्रोग्राममध्ये पण सांगायचं असेल की यातला कोण आउटपुट आहे, कोण इनपुट आहे. तर कसं लक्षात ठेवायचं? आयचा पहिला अक्षर काय असतो? इनपुटचा पहिला अक्षर काय असतो? आन्सरच सांगितलं मी. इनपुटचा पहिला लेटर काय असतो? आय. बरोबर. आता बघा ज्यांनी ज्यांनी टाईप केलं बघा, दीक्षाने स्मॉल आय टाईप केलाय, सानिकाने कॅपिटल आय टाईप केलं. तर मला सांगा आता
कॅपिटल आय आपल्याला कोणासारखा दिसतो, 1 सारखा का 0 सारखा? बरोबर, 1. आउटपुटचा पहिला लेटर काय आहे? ओ. कोणासारखा दिसतोय? तर यात काही कळणारच नाही. ठीक आहे, मीच म्हणतो आउटपुट हा 0 सारखा दिसतोय. ओ. बरोबर, म्हणजे पुढे आपण जेव्हा कधी प्रोग्राम करणार आहोत, तर आपण कसं डिनोट करणार, इनपुट आहे का आउटपुट आहे? आता बघा, हा 1 बीट, बरोबर. पोर्ट 1 काय म्हटलं आपण, 8 बीटचा आहे. तर हा पोर्ट 1 चा लोअर बीट 1.0, त्यापेक्षा वरचा बीट 1.1, त्यापेक्षा 1.2, सो ऑन. हा 1.7 काय असेल, हायर बीट, म्हणजे MSB असेल पोर्ट 1 चा. बरोबर. मग समजा मी पोर्ट 1 हा ऍज अ इनपुट वापरत आहे, तर मला काय करावं लागेल? बघा, पोर्ट 1 हा पूर्ण काय म्हणू आपण, हा असा तुमचा 1 2 3 4 5 6 7 8, याला म्हणणार 1.0, याला म्हणणार 1.1, तसंच याला म्हणणार 1.7. ठीक आहे. आता समजा आपण पूर्ण पोर्ट 0 ला सगळे आपण इनपुट डिव्हाइसेस कनेक्ट करणार आहोत. इनपुट डिव्हाइस म्हणजे काय असेल, स्विच म्हणा, कीज म्हणा, असले डिव्हाइस आपण इथे कनेक्ट करणार आहोत. ठीक आहे. तर हार्डवेअरमध्ये आपल्याला बघून डायरेक्ट कळते की आपण इनपुट कनेक्ट करत आहोत, पण प्रोग्रामला पण कळलं पाहिजे ना, प्रोग्राम लिहिताना सॉफ्टवेअरला पण कळलं पाहिजे की हा इनपुट आहे. तर आपण काय करणार, पोर्ट 1च्या 8च्या 8 बिटला आपण 8 बटन्स किंवा 8 स्विचेस कनेक्ट केलेले आहेत. स्विच म्हणजे इनपुटचं काम करणार. मग आपण प्रोग्रामला कसं सांगणार, तर इथं आपण या सगळ्या ठिकाणी व्हॅल्यू टाकणार 1. ठीक आहे. मग बघा, 8 टाइम्स 1 याला काय म्हणतो आपण, हा झाला एफ, हा पण झाला एफ. म्हणजे काय म्हटलं, जेव्हा कधी तुम्ही पोर्ट ऍज अ इनपुट वापरत आहात, समजा पूर्ण पोर्ट इनपुट म्हणून वापरत असाल, तर त्या पूर्ण पोर्टला व्हॅल्यू काय असेल, एफ एफ एच. ठीक आहे. प्रोग्राम करताना आपण व्हॅल्यू काय देणार, एफ एफ एच हे व्हॅल्यू देणार. तेच समजा तुम्ही पूर्ण पोर्ट हा काय म्हणून वापरत असाल, आउटपुट म्हणून वापरत असाल, तर या सगळ्यांना व्हॅल्यू काय असेल, सगळं 0 टाकणार. ठीक आहे. मग तेव्हा याचा व्हॅल्यू काय होईल, 0 0 एच. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा पोर्ट ऍज अ इनपुट वापरायचा असेल, तेव्हा त्याला काय व्हॅल्यू देणार आपण, एफ एफ एच. आणि जेव्हा एखाद्या पोर्टला आपण ऍज अ आउटपुट वापरायचं असेल, तर त्याला काय व्हॅल्यू देणार आपण, तर 00 एच. ठीक आहे. सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हो. जेव्हाही आपण मायक्रो कंट्रोलर रिसेट करतो, रिसेट म्हणजे काय, पहिल्यापासून स्टार्ट. ठीक आहे. त्यावेळी सगळे पोर्ट्स ऍज अ इनपुट काम करतात. एच म्हणजे हेक्साडेसिमल. हो बरोबर दीक्षा, कालच म्हटलंय मी, एच म्हणजे हेक्साडेसिमल. कारण की जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहिता, तेव्हा तुम्ही जो प्रोग्राम लिहिता त्या सॉफ्टवेअरला कळलं पाहिजे की तुम्ही जो डेटा दिलाय तो हेक्साडेसिमल आहे किंवा डेसिमल आहे. तर जर तुम्ही काहीच लिहिलं नाही, त्याचा अर्थ तो डेसिमल होतो. एच म्हणजे होतो हेक्साडेसिमल. ठीक आहे. बर, तर मी आता काय म्हटलं, जेव्हाही तुम्ही रिसेट करता, जेव्हा रिसेट असेल तेव्हा काय करतो, सगळे पोर्ट्स आर ऑल पोर्ट्स आर कॉन्फिगर्ड एज इनपुट पोर्ट. म्हणजे जेव्हाही तुम्ही रिसेट कराल, तेव्हा सगळे पोर्ट बाय डिफॉल्ट इनपुट पोर्टचं काम करत असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे मला सांगा, जेव्हा आपण रिसेट करू, तेव्हा पोर्ट 1, पोर्ट 0, पोर्ट 2, पोर्ट 3 या पूर्ण पोर्टमध्ये काय व्हॅल्यू असेल? प्रत्येक पोर्ट 8 बिटचे आहेत ना. जेव्हा आपण रिसेट करू, तेव्हा पोर्ट 1 ला काय व्हॅल्यू स्टोअर असणार आहे? संजना, इनपुट म्हटलं ना, इनपुटचा पहिला अक्षर काय? तुम्ही रिसेट मध्ये कन्फ्युज होऊ नका. मी काय म्हटलं तुम्हाला, रिसेट केल्यावर सगळे पोर्ट्स ऍज अ इनपुटचा काम करतात. ठीक आहे. मी आता पूर्ण पोर्ट बद्दल म्हणतोय, पोर्टच्या एखाद्या बीट बद्दल बोलतोय का? तर नाही, मी पूर्ण पोर्ट बद्दल बोलतोय. ठीक आहे. पूर्ण पोर्ट बद्दल बोलतोय, तर पूर्ण पोर्ट म्हणजे 8च्या 8 बीट झालेत. बरोबर, प्रत्येक पोर्ट मध्ये 8 बीट आहेत का नाही?
तर तुम्ही जो मला व्हॅल्यू टाकलाय 111 तो म्हणजे एक सिंगल बीटचा झाला ना. मी काय म्हणतोय पूर्ण पोर्ट. जेव्हा कधी आपण रिसेट करतो मायक्रो कंट्रोलर तेव्हा काय म्हणतो आपण ऑल पोर्ट्स आर इनपुट पोर्ट्स. म्हणजे बाय डिफॉल्ट ते इनपुट पोर्ट्स आहेत. मला मग त्यावेळी सांगा मला पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3 मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर असेल? इथं लिहिलंय की नाही आपण? कसं लिहिलं बघा पोर्ट. बरोबर दीक्षा. FFH. कळलं का सगळ्यांना FFH? सगळ्यांना कळलं का? हो. हे काही म्हणजे तुम्हाला ऑनलाईन असले क्वेश्चन विचारू शकतात. ऑन रिसेट ऑल पोर्ट्स आर कॉन्फिगर्ड ॲज. मग काय व्हॅल्यू असेल? इनपुट पोर्ट. किंवा ऑप्शन बरेच काही असतील. मग त्याचा आन्सर असणार इनपुट पोर्ट. आणि काय म्हणेल? ऑन रिसेट द व्हॅल्यू किंवा द कंटेंट्स ऑफ P0 विल बी इक्वल टू. आन्सर असेल FFH 00H 55H AH असं काहीतरी असेल. मग तुम्ही काय सिलेक्ट करणार त्यातलं? तुम्ही सिलेक्ट करणार FFH. त्यामुळे हे शब्द लक्षात घ्या. मी जे काय सांगतो त्याला प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. ठीक आहे. कळलं का? पोर्ट 1. पोर्ट 1चा फक्त आणि फक्त काम काय म्हटलेलं आहे? याचा फक्त आणि फक्त काम हा IO पोर्टचा काम आहे. ठीक आहे. म्हणजे आता जे काही आपण बाकी पोर्ट पण शिकणार आहोत, पोर्ट 0 म्हणा, पोर्ट 2 म्हणा, पोर्ट 3 म्हणा, यामध्ये हे फंक्शन कॉमन आहेच. म्हणजे काय? हे IO पोर्टचं काम करणार आहेतच. बरोबर. त्याचबरोबर यांना काहीतरी एक्स्ट्रा काम आहे ते आपण बघणार आहोत काय आहे. आता तुम्हाला बेसिक कळलं का? सगळ्या चारही पोर्टचे मेन फंक्शन काय आहे? मेन फंक्शन ऑफ ऑल दिस पोर्ट्स आर दे कॅन बी कॉन्फिगर्ड ॲज अन इनपुट ॲज वेल एज आउटपुट पोर्ट. म्हणजे त्यांना आपण इनपुट ॲज वेल एज आउटपुट पोर्ट म्हणून आपण त्यांचा यूज करू शकतो. कळतंय? प्रत्येक पोर्ट 8 बिटचे आहेत. ठीक आहे. आणि असं काही नाही की तुम्ही पोर्ट 1च्या सगळ्या बिटला तुम्हाला कंपल्सरी इनपुटच करायचं आहे किंवा सगळ्याला आउटपुटच करायचं असं काही कंडिशन नाही. तुम्ही काय करू शकता? 8 आहे, तुम्हाला वाटलं चला यातल्या 3 पिनला मी इनपुट म्हणजे स्विचेस कनेक्ट करते आणि तुम्हाला वाटलं की पुढच्या 5ला मी हे करूया, काय करूया? LEDs कनेक्ट केलं. LED इनपुट आहे का आउटपुट डिव्हाइस आहे सांगा मला पहिला? LED इनपुट डिव्हाइस आहे का आउटपुट डिव्हाइस आहे? आउटपुट. LED म्हणजे बल्ब. बल्ब दिवा लागतो ना. ठीक आहे. म्हणजे तो तुम्हाला प्रकाश देतो. ठीक आहे. म्हणजे तो झाला आउटपुट डिव्हाइस झाला. ठीक आहे. आणि स्विच काय? बटन आपण प्रेस करतो ना. म्हणजे काय झालं? तो काहीतरी आपण इनपुट दिला. म्हणजे काय होणार? स्विच इज इनपुट, LED इज आउटपुट. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? जर समजा तुम्हाला काय म्हटलं? तुम्हाला वाटलं की तुम्ही पोर्ट 1 मध्येच, ठीक आहे, पोर्ट 1च्या लोअर 4 बिटला तुम्ही 4 स्विच कनेक्ट करणार, हायर 4 बिटला तुम्ही 4 LEDs कनेक्ट करणार. मग त्या केसला पोर्ट 1चा व्हॅल्यू काय असेल सांगा बरं? कळलं मी काय म्हटलो? काय बोललो कळलं का? अजून एकदा. ठीक आहे. समजा पूर्ण पोर्ट 1 तुम्ही वापरत आहात. ठीक आहे. त्यात मी काय म्हटलं? पोर्ट 1चे लोअर 4 बिटला तुम्ही इनपुट डिव्हाइस म्हणजे स्विचेस कनेक्ट करणार आहात. ठीक आहे. आणि हायर 4 बिटला तुम्ही LEDs कनेक्ट करणार आहात. मग त्यावेळी पोर्ट 1 मध्ये काय व्हॅल्यू असली पाहिजे? म्हणजे आपण पोर्ट 1 ला काय व्हॅल्यू द्यायला पाहिजे? बघा लोअर 4 बिट म्हणजे हे झाले लोअर 4 बिट. इथे काय कनेक्ट करणार म्हटलं आपण? स्विच. ठीक आहे. आणि इथं 4 काय म्हणणार आपण? LED. हे सगळे पूर्ण पोर्ट 1 आहे समजा. मला सांगा पोर्ट 1 इक्वल टू मी काय म्हणणार या केसला? पोर्ट 1 इक्वल टू काय म्हणणार? LED म्हणजे इथे काय होणार? 0 0 0 0. LED आउटपुट डिव्हाइस. स्विच काय आहेत? इनपुट डिव्हाइस. म्हणजे हे 4 मध्ये झालं F. हे 4 झालं 0. म्हणजे पोर्ट 1 ला व्हॅल्यू काय म्हणणार? 0 F H. कळलं?
सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर झालं का? ठीक आहे. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही पूर्ण पोर्ट एक तर इनपुट म्हणूनच किंवा पूर्ण पोर्ट एक तर आउटपुट म्हणूनच वापर करणार, असं काही कंडिशन नाहीये. ठीक आहे. तुम्ही एखाद्या पोर्टच्या काही एलिमेंटला तुम्ही इनपुट पोर्ट म्हणून यूज करू शकता आणि काहीला तुम्ही ॲज आउटपुट म्हणून यूज करू शकता. ठीक आहे. बर, तर इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर? म्हणजे मग आपण पुढे जाऊया. आता सगळ्या पोर्टचं बेसिक म्हणजे मेन काम कळलं का सगळ्यांना तुम्हाला? प्रत्येक पोर्टचं मेन काम काय असेल? आयो पोर्टचं काम असेल. आयो पोर्ट म्हणजे ॲज अ इनपुट ऑर ॲज अ आउटपुट. ठीक आहे. बर, तर हे एवढं तुम्हाला आता माहित आहे. बर, पुन्हा आपण डायग्रामकडे जाऊया. बर, आता एक काम करा, मला सांगा तुमची प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मेमरी किती आहे? खरं खरं सांगा, खोटं किंवा उगीच वाढवून किंवा कमी करून सांगू नका. सी मीन्स काय? कशामध्ये 8, 9च्या पुढे म्हणताय का? फ्लॅश मेमरी टाईप असतात. आता तुम्हाला मी जास्त सांगत नाही कारण तुम्हाला यातलं काही माहित नाही. हे इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांना लगेच कळेल, पण तुम्हाला आता माहित नाही म्हणून मी आता उगीच मी तुम्हाला कॉम्प्लीट करत नाही. ठीक आहे. त्यामुळं EEPROM वगैरेचे जे प्रकार असतात ते तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगेन मी, काळजी करू नका. ठीक आहे. त्यामुळे ते बघू नंतर, कारण कसं तुम्हाला आता सांगून मी सांगायला काय मी सगळं सांगेन आता, पण तुम्हाला कळलं पण पाहिजे. बरोबर, मला परत परत सांगावं लागू नये, त्यामुळे मी आत्ता काही सांगत नाही, नंतर तुम्हाला क्लिअर करेन ते. ठीक आहे. बरं, तुम्ही इलेक्ट्रिकलच्या आहात म्हणून तुम्हाला काही गोष्टी माहीत नाही आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला ते डिटेलमध्ये कळण्यासाठी तुम्हाला आधी याच्याबद्दल माहिती बऱ्यापैकी असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कळेल पुढं काय 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 असतं. ठीक आहे. तेव्हा मी जरा थोडं थोडं तुम्हाला तुमच्यामध्ये प्रकाश टाकायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. बरं, आता मला सांगा, प्रत्येकाकडे मोबाईल आहे किंवा घरी मोबाईल आहे, सगळ्यांकडे शक्यतो मोबाईल आहे, पण तरी पण नसलं तरी घरी तर प्रत्येकाचे मोबाईल आहेच. त्या प्रत्येकाच्या मोबाईलची मेमरी किती आहे मला सांगा बरं? प्रत्येकाची वेगळी असेल. टाइप करून सांगा, अनम्यूट करून सांगा, कसंही सांगा, पण सांगा. बरं, एकटीच मोबाईल वापरते वाटतं. ठीक आहे, असू दे. दीक्षाकडे 32 GB मोबाईल आहे. ठीक आहे, तर दीक्षा 32 GB मेमरी सफिशियंट आहे का? नाही. वाटतं ना अजून मेमरी पाहिजे एक्स्ट्रा? हो. मग आता आपल्याला एक्स्ट्रा मेमरी पाहिजे. ठीक आहे. मग काय करावं लागतं मग? ऑप्शन काय आपल्याकडं? मेमरी कार्ड. बरोबर. बरोबर, अगदी मला हेच अपेक्षित उत्तर होतं. मेमरी कार्ड म्हणजे काय? थोडक्यात एक्स्टर्नल मेमरी तुम्ही कनेक्ट केलाय ना? मेमरी कार्ड म्हणजे तुम्ही एक्स्टर्नल मेमरी कनेक्ट करताय. तसंच आपल्याकडे रॅम किती आहे 8051 मध्ये? रॅम आहे 128 बाईट्स. बरोबर. म्हणजे काय म्हटलं, 128 ॲड्रेस आहेत. त्या प्रत्येक ॲड्रेसमध्ये आपण 88 बिट डेटा स्टोअर करू शकतो. तसंच रॉम किती आहे म्हटलं होतं? 4K बाईट्स ऑफ रॉम आहे. म्हणजे 4096 रॉम ॲड्रेस आहेत. प्रत्येक ॲड्रेसमध्ये 8 बिट्स आपण स्टोअर करू शकतो. हे असं आपण काहीतरी शिकलो होतो. ठीक आहे. पण समजा तुम्ही हायर ॲप्लिकेशनसाठी हा मायक्रो कंट्रोलर 8951 वापरत आहात. ठीक आहे. म्हणजे असं म्हणूया आपण, तुम्हाला त्यामध्ये बरंच डेटा स्टोअर करावा लागतोय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता डिप्लोमा फर्स्ट इयर पासून आहात, तर फर्स्ट इयरला तुम्ही 60-60, 80-80 लोकं काहीतरी असाल वर्गात. त्या प्रत्येकाचे, प्रत्येक सब्जेक्टचे, प्रत्येक एक्झामचे मार्क्सपासून सगळं तुम्हाला स्टोअर करत जायचं आहे. मग साहजिकच थोडीफार मेमरी जास्त लागेल. ते आता सेकंड इयर, थर्ड इयरपर्यंत.
आणि त्याचा पूर्ण रेकॉर्ड ठेवण्यासाठी तुम्हाला हा मायक्रो कंट्रोलर वापरायचा आहे, असा पण एक इन जनरल मी फक्त तुम्हाला एक कळावं म्हणून एक सिंपल एक्झाम्पल देत आहे. ठीक आहे. तर कदाचित तेवढी मेमरी सफिशियंट नाहीये. आपल्याकडे फक्त 128 बाईट आहे रॅम किंवा रॉम म्हटलं तर फक्त 4K रॉम आहे. पण काय होते आपलं जे काम आहे त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा मेमरीची गरज आहे. तर साहजिकच जसं 32 जीबी सपोर्ट नाही तर सफिशियंट नाही तर आपण एक्स्ट्रा मेमरी कार्ड वापरतो. तसं यामध्ये पण तुम्हाला एक्स्टर्नल मेमरी कनेक्ट करता यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग जर आपण एक्स्टर्नल मेमरी कनेक्ट करणार म्हणजे प्रत्येक मेमरीमध्ये कोणते 2 पार्ट असणार आहेत? कोणत्याही मेमरीमध्ये कोणत्या 2 गोष्टी असतात? नाही, नाही. ते टाइप झालं रॅम आणि रॉमचा. स्टोरेज झाला ठीक आहे, तो नाही. बरं, आपण काय म्हणतो तर रॅम नावाचं एक अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटमध्ये किती फ्लॅट आहेत? किती फ्लॅट आहेत? रॅम नावाच्या अपार्टमेंटमध्ये किती फ्लॅट आहेत? बरोबर 128. ठीक आहे. म्हणजे त्या 128 लोकांचा ॲड्रेस 128 वेगळं काहीतरी असेल ना? फ्लॅट नंबर 1, फ्लॅट नंबर 2 असं काहीतरी असेल ना? आणि त्या 128 फ्लॅटमध्ये आपण काय म्हणतोय किती जण राहणार आहेत? प्रत्येक फ्लॅटमध्ये? बरोबर 8 जण. ठीक आहे. तर हे प्रत्येक फ्लॅटमधले 8 जण, हे 8 जण म्हणजे काय आहेत? ते ॲक्चुअल डेटा आहेत. जे आपण त्या मेमरीमध्ये स्टोअर करू शकतो. ठीक आहे. काल तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवलं. मी एखादा पी कॉपी करून दुसरीकडे कुठेतरी टाकतोय. म्हणजे मी ते एक फोल्डर काहीतरी केलाय ना? त्या फोल्डरचं नाव काहीतरी आहे. त्या फोल्डरचं नाव म्हणजे त्याला काहीतरी ॲड्रेस आहे ना, की तो लोकल डिस्क सीमध्ये, एखाद्या अमुक-अमुक फोल्डरमध्ये, एखाद्या अमुक-अमुक फोल्डरमधला परत आणखी एक काहीतरी फाईल आहे, असं काहीतरी आहे ना? म्हणजे हे थोडक्यात काय आहे? तोही एक प्रकारचा ॲड्रेसच आहे. फॉर एक्झाम्पल हे दिसतंय सगळ्यांना? तर समजा मी इथं काही हे जर ओपन केलं. ठीक आहे. आता हे वरती दिसतंय का आपल्याला? हे जे लिहिलंय एन-एस-सी सर्टिफिकेशन कोर्स म्हणजे थोडक्यात हे काय? हे माझं हे ॲक्चुअल डेटा आहेत असं म्हणूया आपण. हे जे व्हिडिओ दिसतात हे काय आहेत? हे ॲक्चुअल डेटा आहे. आणि त्याचा ॲड्रेस काय? तर हे वरती लिहिलंय हा ॲड्रेस आहे. कळतंय? म्हणजे जेव्हा तुम्ही एक्स्टर्नल मेमरी जोडत आहात, तर एक्स्टर्नल मेमरी जोडता म्हणजे तुम्हाला त्या एक्स्टर्नल मेमरीचे काय-काय पार्ट आले त्यामध्ये? पुन्हा त्या एक्स्टर्नल मेमरीचा ॲड्रेस आणि डेटा या 2 गोष्टी त्यामध्ये येतात. बरोबर? मग आता त्यांचे जे काही ॲड्रेसेस आहेत, ते ॲड्रेसेस किती बिटचे असतील आणि डेटा किती बिटचे असतील? सांगा बरं मला. डेटा किती बिट असतील? आपण जे काही एक्स्टर्नल मेमरी कनेक्ट करणार, त्याचा जो काही डेटा असेल, तो डेटा किती बिटचा असेल? म्हणजे आपण एक्स्टर्नल मेमरी जे काही कनेक्ट करणार आहोत का नाही, त्यामध्ये काहीतरी ॲड्रेस असेल आणि त्या ॲड्रेसमध्ये आपण म्हणजे कितीतरी ॲड्रेस असतील, जसं की रॅममध्ये 128 ॲड्रेसेस आहेत, रॉममध्ये 4K ॲड्रेसेस आहेत. तसं आपण जे काही एक्स्टर्नल मेमरी कनेक्ट करणार आहोत, त्यामध्ये काहीतरी अमुक-अमुक नंबरचे काहीतरी ॲड्रेसेस असतील. ठीक आहे. पण त्या प्रत्येक ॲड्रेसमध्ये आपण जो काही डेटा स्टोअर करणार आहे, तो डेटा किती बिटचा असेल? बरोबर. साहजिकच किती बिटचा म्हणणार आपण? 8 बिटचा असेल. बरोबर? म्हणजे आता आपण काय म्हटलं होतं काल? 8 बिट डेटा आपल्याला कुठून तरी कुठं पाठवायचा आहे. तर कोणाच्या थ्रू आपण पाठवणार? त्या डेटाला म्हटलं जा, तर तो जाईल का? नाही. बरोबर. वैदेही बरोबर, पण डेटाबद्दल म्हणताना कोणत्या बसमधून जाणार डेटा? बरोबर, डेटा बसमधून जाईल. मग मला सांगा आपला जो काही डेटा बस असेल, त्याची साईज काय असेल? म्हणजे डेटा बसमध्ये किती डेटा बसतील एका वेळी? बरोबर. 8 बिट कारण का आपला मायक्रो कंट्रोलर किती बिटचा आहे? 8 बिटचा आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक ठिकाणी डेटा आपण काय म्हणणार? 8 बिटच डेटा बसणार आहे प्रत्येक ॲड्रेसला.
तेव्हा आपण काय म्हणणार इथं, इथं 8 बीट आपला डेटा बस 8 बीटचा असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे कधीही आपण जेव्हा समजा डेटा एखादा म्हटला असेल, आता इथून पुढे आपण 8051 शिकत असताना समजा एखादा आपण म्हटलं की एखाद्या कुठंतरी काहीतरी 8 बीट डेटा स्टोअर आहे. समजा मी म्हटलं की त्यामध्ये डेटा जो स्टोअर आहे तो 54 हेक्साडेसिमल असा डेटा स्टोअर आहे. तर मी त्याला नेहमी लिहिताना 54H म्हणजे 2 डिजिटमध्ये नेहमी लिहिणार आहे. म्हणजे जरी म्हटलं समजा मी म्हटलं असेल की या एका ठिकाणी काहीतरी 8 एवढा डेटा स्टोअर आहे किंवा 9 एवढा डेटा स्टोअर आहे असं म्हटलं आपण. तर आपण काय फक्त 9H लिहिणार का? तर नाही, आपण लिहिताना काय लिहिणार 09H अशा फॉर्ममध्ये लिहिणार. कारण की आपला डेटा बस 8 बीटचा आहे. कळतंय? त्यात जरी तुम्हाला 9 म्हणजे कसं लिहितो आपण? 9 लिहायचं म्हणजे काय होणार? हेक्समध्ये 9 म्हणजे बायनरीमध्ये कसं लिहितो आपण ते लिहिताना? असं असेल ना 1001 हा झाला 9. पण काय म्हणतो डेटा बस 8 बीटचा आहे. मग हायर 4 बीट पण काहीतरी लिहायला पाहिजे. मग तिथे काय लिहितो आपण 0. त्यामुळे जरी 9H म्हटलं तरी आपण तो लिहिताना कसं लिहिणार 09H. ठीक आहे. कळलं का इथपर्यंत सगळ्यांना? हो. ठीक आहे. आता जसं या डेटाला काहीतरी लिमिट आहे. ठीक आहे. की काय डेटा हा 8 बीटचा आहे आपला. तसंच 8051च्या ऍड्रेसलाही एक लिमिट आहे की काय तो ऍड्रेस किती बीटचा असेल. ठीक आहे. तर ऍड्रेस हा मॅक्झिमम 16 बीटचा असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपला ऍड्रेस बस किती बीटचा असेल? ऍड्रेस बस मॅक्झिमम किती बीटचा असेल? बरोबर 16 बीटचा ऍड्रेस बस आणि डेटा बस असेल 8 बीटचा. ठीक आहे. तर हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल. ऍड्रेस बस इज ऑफ 8 बीट, सॉरी 16 बीट आणि डेटा बस इज ऑफ 8 बीट्स. ठीक आहे. कशामध्ये हे सगळं कशामध्ये असतं असं 8051 मध्ये. ठीक आहे. म्हणजे आता आपण जे काय मेमरी कनेक्ट करणार आहोत. ठीक आहे. आपण मेमरी का कनेक्ट करतो? समजा मी एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केला असेल, आपली मेमरी कमी पडते म्हणून आपण एक्सटर्नल कनेक्ट करतो. तर सीपीयू काय करणार? यामध्ये काहीतरी बरेच नंबर बरेच ऍड्रेस असतील. त्या ठराविक ऍड्रेस मधला आपल्याला तिकडचा डेटा घ्यायचा आहे. बरोबर? म्हणजे तिकडचा आपल्याला काय माहित असलं पाहिजे? तिकडचा आपल्याला ऍड्रेस आणि डेटा दोन्ही माहित असलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्या एक्सटर्नल मेमरीचा ऍड्रेस डेटा सगळं आपल्याला ऍक्सेस करता यायला पाहिजे. बरोबर? म्हणजे काही वेळ असं येईल की आपण जेव्हा एक्सटर्नल मेमरी कनेक्ट करतो तेव्हा आपल्याला त्या एक्सटर्नल मेमरीला ऍक्सेस करायचा आहे. म्हणजे त्यातला ऍड्रेस वाचून त्या ऍड्रेस मधला डेटा घ्यायचा असेल किंवा त्या ऍड्रेस मध्ये डेटा द्यायचा असेल, असं काहीतरी आपल्याला करायची वेळ आपल्यावर येणार आहे. बरोबर का नाही? कळतंय का? कळतंय का? बर बघा. हो कळलंय ना? मग काय ठीक आहे. मग काय हे सांगायची गरज नाही. अजून एकदा सांगा. बघा मी काय म्हणतोय. आता हे काहीतरी एक फोल्डर आहे. ठीक आहे. किंवा यामध्ये बघा असे 2-3 फोल्डर आहेत. ठीक आहे. मला काय करायचं आहे? इथं जायचं आहे. इथून हा काहीतरी फाईल घ्यायचा आहे आणि मला दुसरी कुठे टाकायचं. दुसरीकडे कुठे टाकायचं आहे? समजा म्हणूया आपण इथं टाकायचं आहे. म्हणजे आता हे काय आहे? बघा हा क्रोम डाउनलोड्स हा एक फोल्डर आहे. त्यामधला मला हा अपॉइंटमेंट स्लिप हे फाईल मला कॉपी करून टाकायचं आहे कुठं? या पीडी मध्ये टाकायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय? ऍड्रेस कोण आहे? हा क्रोम डाउनलोड्स ऍड्रेस आहे. त्या ऍड्रेस मधला हा डेटा आहे. ठीक आहे. हा मी कॉपी करणार आणि पुन्हा कुठं टाकणार? पुन्हा पीडी या ऍड्रेस मध्ये टाकणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सटर्नल मेमरी काहीतरी कनेक्ट कराल तर तुम्हाला त्या एक्सटर्नल मेमरी मधून डेटा घ्यायचा असेल किंवा त्यात डेटा द्यायचा असेल.
बरोबर की नाही? तुम्हाला त्यातून डेटा घ्यायचा किंवा द्यायचा असेल, मग तुम्हाला त्या डेटाला ऍक्सेस करायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा ऍड्रेस आणि डेटा माहीत असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या ठराविक ऍड्रेसमधून तुम्हाला डेटा काहीतरी घ्यायचा आहे किंवा तिथं द्यायचं आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बरोबर? ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काही वेळा अशी केस येणार आहे, की जेव्हा आपण एक्स्टर्नल मेमरी कनेक्ट करू, तर आपल्याला त्या एक्स्टर्नल मेमरीचा ॲड्रेस आणि डेटा ॲक्सेस करायचा आहे. मग ते ॲक्सेस कोण करणार? तर त्यासाठी आपल्याकडे हे काही पोर्ट्स आहेत, ज्याचं अल्टरनेट फंक्शन म्हणजे काय? त्याला हे सोडून आणखीन एक काम आहे. तर काय काम आहे त्याला? हे बघा इथं ॲड्रेस आणि डेटा बसचं काम करायचं आहे. आता आपण काय म्हटलंय? ॲड्रेस किती बिटचे आहेत? 16. त्यामुळे 16 म्हणजे सुरुवात काय होणार? A0 पासून A15 असं होत A15 असे टोटल होणार 16 बिट ऍड्रेसेस. म्हणून बघा A0, A1, A2 असं करत करत A8, A9, A10, A11, A12, A13, A14, A15 हे लोअर 8 बिट ऍड्रेसचे, हे हायर 8 बिट ऍड्रेसचे. लोअर 8 बिट हायर 8 बिट मिळून झाला पूर्ण 16 बिट झाला. तसंच डेटाचं काय दिसतंय बघा, D0 टू D7 डेटा बस किती बिटचा आहे म्हटलंय आपण? डेटा बस किती बिटचा आहे म्हटलेला आहे? 8 बिट. म्हणजे त्याला नाव काय असणार? D0 म्हणजे डेटा बिटचा लोअर बिट पासून D7 म्हणजे काय? डेटा बिटचा हायर बिट. ठीक आहे? कळलं का सगळ्यांना इथपर्यंत? हो. ठीक आहे. तर त्यासाठी हे म्हणजे जेव्हा कधी आपण एक्सटर्नल मेमरी कनेक्ट करू, तेव्हा हे जे पोर्ट आहेत, तर हे कशाचं काम करतील? तर हे मल्टिप्लेक्स ॲड्रेस डेटा बसचं काम करायला. मल्टिप्लेक्स का म्हणायचं बघा, एकाच ठिकाणी ॲड्रेस आणि डेटा दोन्ही लिहिलेला आहे. AD0 म्हणजे A0 आणि D0 आणि पोर्ट 2 जो आहे, तो तेव्हा नॉर्मल आय पोर्टचं काम न करता, तो तेव्हा हायर ऑर्डर ॲड्रेस बसचा काम करेल. कळतंय? कशाचं काम करेल? हायर ऑर्डर ॲड्रेस बसचा काम करेल. ठीक आहे? कळलं का इथपर्यंत? इथपर्यंत कळलं का? हो. ठीक आहे. म्हणजे जर आपण एक्सटर्नल मेमरी काही कनेक्ट करणार नसेल, तर तेव्हा पोर्ट 0, पोर्ट 2 हेही नॉर्मल आय पोर्टचं काम करतील. म्हणजे तिथं आपण कोणताही इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस कनेक्ट करणार, हे असे नॉर्मल काम असतील त्या केसला. ठीक आहे. पण जर आपण एक्सटर्नल मेमरी जोडला असेल, तर आपल्याला त्या मेमरीच्या ॲड्रेस आणि डेटाला ॲक्सेस करावा लागेल. तर तेव्हा ते ॲड्रेस आणि डेटा ॲक्सेस करायचं काम कोण करणार? तर हे पोर्ट 0 आणि पोर्ट 2. तर पोर्ट 0 काय म्हणून काम करेल? तो मल्टिप्लेक्स्ड ॲड्रेस डेटा बसचा काम करेल. त्याला मल्टिप्लेक्स काय म्हणतो आपण? तर बघा त्यात पुढे काय लिहिलं नाव AD0, AD1, AD2, AD3 म्हणजे काय? त्यामध्ये ॲड्रेस, डेटा दोन्ही काहीतरी दिसते आपल्याला. कळतंय? ठीक आहे. आणि तसंच पोर्ट 2 जो आहे तो काय काम करणार? हायर ऑर्डर ॲड्रेस बस. कारण आपण म्हटलं ॲड्रेस बस 16 बिटचा आहे. मग पोर्ट 0 मध्ये फक्त 8 बिट, तिथं फक्त लोअर 8 बिट होतंय A0 पासून A7 आणि पोर्ट 8 मध्ये काय पोर्ट 2 मध्ये काय बघा हायर 8 बिट A8 पासून A15. ठीक आहे. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल. हां. तर आता कदाचित जर कोणी विचार केला असेल, तर तुम्हाला एक प्रश्न कदाचित पडला असेल, की काय? बघा, हा जो P0.0 आहे, हा सिंगल बिट आहे का नाही? याचा साईज 1 बिट आहे ना, P0.0 एकटा? हो.
ठीक आहे. म्हणजे आता एकच इथं बिट स्पेस एकच आहे, म्हणजे इथं काय असेल व्हॅल्यू, एक तर 0 असेल किंवा 1, दोन्ही पैकी एक काहीतरी असणार आहे. बरोबर. तसंच ह्याच्यापुढे नाव काय दिलंय बघा, A0 D0, म्हणजे थोडक्यात त्या एका जागेवर एक तर A0 असेल किंवा D0 असेल. बरोबर का नाही? बरोबर आहे का नाही? एका वेळी दोन्हीपैकी एक काहीतरी असेल ना, पण इथे दिसताना नाव काय दिलं आपण, A0 D0 दिलंय. AD0 म्हणजे A0 D0 दोन्ही आहे त्यामध्ये, असं दिसतंय त्यामध्ये. कळतंय का? अरे बोला, काय म्हणतोय, कळतंय का? P0.0 हा तर सिंगल बीट आहे. मग सर तसं सर्वांना ऍड आहे ना. काय ऍड आहे ना? काय कळलं नाही मला दीक्षा, तू काय म्हणत आहेस? एडी, अच्छा तेच म्हणतोय मी. 0.0, 0.1, 0.7, पण सगळ्यांनाच AD0 to AD7 आहे ना. मला तेच म्हणायचं आहे. मग अशा वेळी मग एका सिंगल प्लेसमध्ये ऍड्रेस आणि डेटा दोन्ही एका वेळी असू शकतील का? नाही, एकच काहीतरी असेल ना. बरोबर. आता मग तो एकच आहे, एक काहीतरी असेल, पण इथे नाव तर दोन्ही आहे. बरोबर. मग ऍड्रेस कधी असेल आणि डेटा कधी असेल, हेही कळलं पाहिजे. तर हे कळण्यासाठी यात आणखीन एक पिन असतो, ज्याचा नाव आहे ALE. ज्याचं नाव आहे, काय म्हणतो आपण, ALE. म्हणजे काय? ऍड्रेस लॅच एनेबल. ठीक आहे. म्हणजे हा पिन सांगतो आपल्याला की पोर्ट 0 मध्ये जे काय व्हॅल्यू आहेत, म्हणजे 0.0 पासून 0.7 मध्ये जे काय व्हॅल्यू आहेत, ते व्हॅल्यू नेमकं ऍड्रेस आहेत की नेमकं डेटा आहे, हे सांगायचं काम कोणाचं आहे? या ALE पिनचा आहे. कळतंय? मग ALE पिन आपल्याला सांगतो. ALE पिनला जर आपण CRO सगळ्यांना माहित आहे ना? CRO सगळ्यांना माहित आहे ना? इलेक्ट्रिकल माहित असणार आहे आता. हा, वेव्हफॉर्म बघत आहे. तर जर आपण ALE पिन CRO ला कनेक्ट करून बघितलं, तर आपल्याला ALE ला असा एक सिंपल पल्स येतो फक्त. म्हणजे एकदम शॉर्ट टाइम साठी, ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो की 1 ते 2 मायक्रोसेकंद एवढ्या वेळासाठी फक्त तुम्हाला हा असा स्पाइक दिसतो, 1 दिसतो. बाकी सगळ्या वेळी तुम्हाला काय दिसणार आहे? तर तुम्हाला असं कंटिन्यू 0 दिसेल. ठीक आहे. तर हा जो काय 1 असतो, म्हणजे या केसला काय म्हणतो आपण, ALE चा व्हॅल्यू काय आहे, तर 1 आहे. जेव्हा ALE 1 असेल, तेव्हा त्याचा अर्थ पोर्ट 0 ला जे काय व्हॅल्यू आहे, तो काय असतो, तर तो ऍड्रेस असतो. आणि जेव्हा ALE 0 असतो, तेव्हा त्या पोर्ट 0 ला जो काय व्हॅल्यू असतो, तो काय असतो, तर तो डेटा असतो. कळलं सगळ्यांना इथपर्यंत? सगळ्यांना कळलं का? हो. ठीक आहे. म्हणजे आता हे कसं, तर त्यामध्ये एक डिमल्टिप्लेक्सर वापरायला असतो, जो या मल्टिप्लेक्स ऍड्रेस डेटाला सेपरेट करतो. म्हणजे जेव्हा ALE 1 असेल, तेव्हा आपल्याला त्या पिनला काय मिळणार, ऍड्रेस. मग तो ऍड्रेस आपण सेपरेट डिमल्टिप्लेक्सरच्या आउटपुटला घेत असतो. ठीक आहे. आणि जेव्हा ALE 0 होतो, तेव्हा पुन्हा आहे तो पिन, पोर्ट 0 चा पिन आहे तसा तो डेटाचा काम करेल. मग तो आपण पुढे डेटा घेण्यासाठी वापरला जातो. आता फक्त एवढं बेसिक लक्षात ठेवा की काय, ALE 1 आहे, याचा अर्थ पोर्ट 0 मध्ये जो काही येत आहे, तो काय असणार आहे, तर तो ऍड्रेस असणार आहे. आणि जेव्हा ALE 0 आहे, तेव्हा काय म्हणणार आपण, पोर्ट 0 ला जे काही येत आहे, तो काय आहे, तर डेटा आहे.
ठीक आहे. 1 म्हणजे ऍड्रेस, 0 म्हणजे डेटा. कळलं इथपर्यंत? इथपर्यंत कळलं का? हो. ठीक आहे. आता आपण एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. एक्सटर्नल मेमरी मधून आपण डेटा घेणार पण आणि देणार पण. बरोबर ना? साधा विचार करा. तुम्ही समजा पेनड्राईव्ह घेऊन गेला किंवा लॅपटॉपला पेनड्राईव्ह लावला तर तुम्ही काय करता? पेनड्राईव्ह मधला डेटा लॅपटॉपला घेता किंवा लॅपटॉप मधला डेटा पेनड्राईव्ह मध्ये टाकता. बरोबर का नाही? म्हणजे तुम्ही दोन्ही करू शकता. जर तुम्ही पेनड्राईव्ह मधला म्हणजे थोडक्यात एक्सटर्नल मेमरी मधला डेटा तुम्ही सीपीयू मध्ये घेत असाल म्हणजे तुम्ही त्या मेमरी मधला डेटा रीड करत आहात. कळतंय? तसंच जर तुम्ही एक्सटर्नल मेमरी मध्ये म्हणजे डेटा टाकत असाल म्हणजे तुम्ही त्या एक्सटर्नल मेमरी मध्ये डेटा राईट करत आहात. कळतंय का काय म्हणतोय? रीड राईट कळलं तर हे रीड राईट कुठं होतं तर त्यासाठी इथं हे पिन आहे बघा. पोर्ट 3 चे पिन RD बार WR बार. ठीक आहे. प्रत्येक मेमरीला काय मेमरी चिपला काहीतरी पिन असतात ज्याला म्हणतो आपण रीड एनेबल आणि राईट एनेबल असे काही पिन असतात. मग ते या RD बार आणि WR बारला कनेक्ट केलं जातं. कळलं इथपर्यंत? कळतंय का? हो. ठीक आहे. तर सगळ्यांना इथपर्यंत हे कळलं असेल. ठीक आहे. त्यांचा फुल फॉर्म कशाचा फुल फॉर्म? WR राईट. RD म्हणजे रीड फ्रॉम मेमरी, राईट इनटू मेमरी. ठीक आहे. सोपं आहे, अवघड काय नाही. एक मिनिट. ठीक आहे. बर, काय बोलतो आपण? हे इथपर्यंत कळलं असेल, सगळ्यांना कळलं इथपर्यंत? हा झाला मेमरीचा पार्ट झाला इथं. ठीक आहे. म्हणजे जर एक्सटर्नल मेमरी आपण हे करत असेल, कनेक्ट करत असेल तर त्यावेळी आपण पोर्ट हे जे पोर्ट जॉईंट पोर्ट 2 आहे तो ऍड्रेस आणि डेटा बस साठी लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे तो ऍड्रेस आणि डेटा बसचा काम करणार आहे तेव्हा. ठीक आहे. तर ते कसं वापर केलं ते पण आपण बघितलेलं आहे. यात मल्टिप्लेक्स ऍड्रेस डेटा असतो. तो सेपरेट करण्यासाठी ALE पिनचा वापर केला जातो. ALE 1 असेल म्हणजे पोर्ट 0 जे काही असणार आहे तो ऍड्रेस असेल. ALE 0 असेल तर पोर्ट 0 जे काही असणार आहे तो डेटा असणार आहे. ठीक आहे. पोर्ट 2 चे हे 8 बिट आणि पोर्ट 0 चे लोअर 8 बिट मिळून ऍड्रेसचे टोटल 16 बिट होणार. ठीक आहे. आणि पोर्ट 0 चेच हा जो 8 बिट सेपरेट केला तर तुम्हाला फक्त डेटा बस पण मिळणार 8 बिटचा. ठीक आहे. तर हे आपण एवढं बघितलेलं आहे. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट नाही असं आपण आता ॲज्युम करतोय. ठीक आहे. आणि त्या मेमरीमधून काही डेटा घ्यायचा असेल म्हणजे तुम्ही रीड करता तेव्हा RD बार त्यात लिहायचं असेल तर WR बार हे ऍक्टिव्ह असावं लागतात. आता हे जे आहेत हे ऍक्च्युली कंट्रोल सिग्नल्स असतात बघा. हे असतात तुमचे कंट्रोल सिग्नल्स. ठीक आहे. बरं, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. ठीक आहे. म्हणजे आता आपण हा पार्ट यातलं कळला आपल्याला. कोणता पार्ट? पॅरलल IO पोर्टचा पार्ट कळला. ठीक आहे. तसंच आता आपल्याला सिरियली डेटा सेंड किंवा रिसीव्ह करायचा आहे. मग काल काय म्हटलं होतं? सिरियल डेटा जिथून आपण सेंड करतो
त्याला म्हणतो आपण TXT, ट्रान्समिट लाईन, असं एक लाईन असतो. तसंच रिसिव्ह जिथून करणार त्याला म्हणतो आपण RXT, म्हणजे रिसिव्ह डेटा लाईन म्हणतो त्याला. थोडक्यात हे पण हार्डवेअरमध्ये म्हणजेच चिपमध्ये कुठंतरी असणार आहे. तर ते कुठं आहेत बघा, पोर्ट 3 मध्ये RXD आणि TXT हे 2 पिन असतात. आहे इथं? जेव्हाही आपण सिरियली डेटा ट्रान्समिट किंवा रिसिव्ह करणार आहे, तेव्हा पोर्ट 3चं काम काय असेल? हा बघा, पोर्ट 3 हा पूर्ण ठीक आहे. हे पूर्ण पॅरलल पोर्ट म्हणतो आपण. पण जेव्हा तुम्हाला सिरियल डेटा ट्रान्समिट किंवा रिसिव्ह करायचा आहे, तेव्हा पोर्ट 3चा हा 3.0 जो आहे, तो RXD म्हणजे डेटा रिसिव्ह करण्यासाठी वापरला जातो. आणि इतर डेटा कसा रिसिव्ह होणार आहे? तर सिरियली रिसिव्ह होणार आहे. तसंच पोर्ट 3चा पोर्ट 3.1 जो आहे, तो काय म्हणतो आपण इथं? TXD. TXD म्हणजे ट्रान्समिट डेटा. इथून आपण बिट बाय बिट म्हणजे एकावी एक बिट असा आपण डेटा ट्रान्समिट करू शकतो. ठीक आहे? बर, तर हे लक्षात आता आलं असेल. ठीक आहे. आणि पोर्टचे जे काही फंक्शन आहेत ज्याला म्हणतो आपण int0, int1, t0, t1, हे आपण नंतर बघू काय आहे. हळूहळू ते बघू. आता फक्त तुम्हाला बेसिक लक्षात आलं असेल. बघा त्यात काय म्हटलं आपण डायग्राम वरून चाललोय सगळं. लक्षात ठेवायला सोपं पडावं म्हणून. CPU वगैरे माहिती आहे आपल्याला, मग त्यात IO पोर्ट्स असतात. म्हणून आपण 4 पोर्ट बघितले, 4 पोर्टचे झाले 32 पिन. त्या पोर्टला एक्सटर्नल फंक्शन पण आहे जर आपल्याला एक्स्ट्रा रॅम रॉम वापरायचे असतील तर. बरोबर, मग तेव्हा ऍड्रेस बस डेटा बस साठी तुम्हाला हे पोर्टच तुम्ही ऍड्रेस बस डेटा बस साठी वापरू शकता. म्हणजे त्यातला ऍड्रेस आणि डेटा बस सेपरेट करण्यासाठी आपलं एक पिन असतो, याचं नाव म्हणतो आपण ALE. म्हणजे किती पिन बद्दल शिकलो आपण? पहिले 2 सप्लायचे पिन, ग्राउंड आणि VCC. नंतर 32 पोर्टचे पिन, 32 आणि 2 झाले 34. नंतर काय बघितलं? नंतर कोणता? ALE. बरोबर, झाले किती? 35. अजून किती राहिले? तो RDWR पोर्ट 3 मध्येच आहे ना, पॅरलल पोर्ट मध्येच आहे. ठीक आहे, म्हणजे तो नवीन पिन नाहीये, तोच आहे. टोटल आपण 35 पिन बद्दल शिकलेलो आहोत. ठीक आहे, असं कन्सेप्ट थ्रू जाऊया म्हणजे अजून लक्षात येईल. आपण पोर्ट पासून सुरुवात केलं, मग बघितलं आपण जर एक्सटर्नल मेमरी जोडायचं असेल तर काय करावं लागतं, मग तेव्हा आपल्याला कळलं की ALE नावाचं पण पिनची गरज आहे. ठीक आहे. आता बघा काय म्हटलं आपण, प्रत्येक ऍड्रेस बस डेटा बस हे असतंच असं आपण म्हणतो. बरोबर. आता आपण एक्सटर्नल मेमरी पण जोडलेला आहे. बरोबर का? एक्सटर्नल मेमरी जोडलाय, मग त्यासाठी पुन्हा आपण ऍड्रेस बस डेटा बसचा वापर केला. पण आता तुमच्याकडे एक्सटर्नल मेमरी सोबत इंटरनल मेमरी ही आहे ना, आहे का नाही? इनबिल्ट इंटरनल मेमरी तर आहेच, आणि आपण एक्सटर्नल हे काय काय मेमरी जोडलेत. ALE वरून आपल्याला कळलं, तिथे ऍड्रेस बस डेटा बस सगळं आपल्याला कळलेलं आहे. पण तुम्ही आता हे एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, हे सांगणार पण तुम्हाला कोणतरी पाहिजे. तर त्यासाठी यामध्ये एक पिन असतो ज्याचं नाव आहे EA बार. ठीक आहे, याचं नाव म्हणतो आपण EA बार. EA बार म्हणजे काय? तर एक्सटर्नल ऍक्सेस. आता EA च्या वर बार आहे, याचा अर्थ हा ऍक्टिव्ह लो आहे का ऍक्टिव्ह हाय आहे? बरोबर वैदेही, ऍक्टिव्ह लो आहे. बरोबर, म्हणजे काय? जेव्हा त्या पिनला लो मिळेल, लो म्हणजे काय? 0 का 1? 0. जेव्हा त्या पिनला 0 मिळेल तेव्हा तो ऍक्टिव्ह होईल, म्हणजे त्याचं काम ऍक्टिव्ह होईल. त्याचं नावच काय बघा? एक्सटर्नल ऍक्सेस. म्हणजे तो आपल्याला काय सांगतोय? एक्सटर्नल आपण काही कनेक्शन केलेले आहेत का? बरोबर, म्हणजे एक्सटर्नल जर आपण कोणताही मेमरी काय असं जोडलं असेल तर तेव्हा आपण काय म्हणणार? EA बार शुड बी ऍक्टिव्ह. ठीक आहे, हा काय असेल? EA बार शुड बी ऍक्टिव्ह. म्हणजे आपण काय करणार? जर तुम्ही एक्सटर्नल मेमरी जोडला असेल तर
त्या केसला तुम्ही EA बार ऍक्टिव्ह करायचा. ऍक्टिव्ह म्हणजे तो आपण कनेक्ट करणार ग्राउंडला. ठीक आहे. आणि EA बार 1 ठेवणार कधी? जर तुम्ही एक्सटर्नल काय कनेक्ट केलं नसेल तर आपण EA बार जोडणार VCC ला. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सर्किट वगैरे यात पुढे जोडणार असाल, तुम्ही काहीतरी ऍप्लिकेशन तयार करणार असाल, तर त्या केसला तुम्हाला या 40 पिन मधले तुम्ही सगळे पिन वापरत असाल किंवा काय वापरत नसाल, पण त्यातला हा EA बार हा एक असा पिन आहे, याला तुम्ही कधीही ओपन ठेवू शकत नाही. तुम्हाला त्याला कंपल्सरी आयदर ग्राउंड किंवा VCC ला कनेक्ट करावं लागेल. ठीक आहे. मग जर एक्सटर्नल डिव्हाइस कनेक्ट केला असेल तर EA बार कुठं जोडणार? ग्राउंडला. नावच आहे बघा, एक्सटर्नल ऍक्सेस. तुम्ही एक्सटर्नलला ऍक्सेस करत आहात का? असाल तर त्याला ऍक्टिव्ह ठेवा, म्हणजे जोडा ग्राउंडला. जर एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केला नसेल तर त्याला जोडणार आपण कुठं? VCC ला. कळलं का? समजा तुम्ही एक्सटर्नल मेमरी कनेक्ट करत नसाल, ठीक आहे, तर तुम्ही ALE पिनला ओपन ठेवू शकता, काय हरकत नाही. पण मी काय म्हटलंय, EA बारला तुम्ही ओपन ठेवू शकत नाही. तुम्ही एक्सटर्नल मेमरी कनेक्ट करत नाहीये, तर याचा अर्थ तो EA बार ऍक्टिव्ह नसला पाहिजे. ऍक्टिव्ह नसला पाहिजे, मग त्याला हाय द्या, म्हणजे आपण त्या केसला EA बार जोडणार VCC ला. कळतंय? हे नेहमी लक्षात ठेवा. EA बार हा एक असा पिन आहे ज्याला आपण कधीही ओपन ठेवणार नाही. ठीक आहे. जर एक्सटर्नल मेमरी काय कनेक्ट केला असेल तर आपण EA बार कनेक्ट करणार ग्राउंडला. जर कनेक्ट केला नसेल तर आपण EA बार जोडणार VCC ला. कळलं सगळ्यांना? हो. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं, मेमरीचे 2 टाईप काय आहेत म्हटलं होतं? मेमरीचे 2 टाईप काय म्हटलं होतं? काय नवीन नवीन नाव निघते बघा. दीक्षा काय म्हटली? एक्सटर्नल इंटरनल. सानिका डेटा. वैदेही रॅम रॉम. बरोबर, रॅम रॉम आहे, बरोबर आहे. वैष्णवी एक्सटर्नल इंटरनल. बर, सानिका ऍड्रेस. बर, रॅम रॉम हे आपण आता काल तुम्ही लहान होता तोपर्यंत तुम्ही म्हणत होता त्याला रॅम रॉम म्हणत होता. त्यात शेवटी मी तुम्हाला काय म्हटलं, इथून पुढे आपण रॅम रॉमला काय म्हणणार? इथून पुढे आपण रॅम रॉम न म्हणता कसले मेमरी म्हणणार म्हटलं होतं? डेटा मेमरी आणि प्रोग्राम मेमरी म्हटलं होतं का असं? अरे होतं का नव्हतं? हो. प्रोग्राम मेमरी आणि डेटा मेमरी असं आपण त्याला म्हणत होतो. तर प्रोग्राम मेमरी कशाला म्हणायचं? जर तुम्हाला मेमरीची गरज कशासाठी आहे? कोड स्टोअर करण्यासाठी. म्हणजे थोडक्यात आपण जो काय एक प्रोग्राम लिहितो तो पूर्ण प्रोग्राम किंवा त्याचा कोड स्टोअर करण्यासाठी लागणाऱ्या मेमरीला आपण म्हणतो प्रोग्राम मेमरी. आणि जर तुम्हाला काहीतरी डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्हाला लागत असेल तर त्याला म्हणणार आपण डेटा मेमरी. ठीक आहे. तर तो मेमरी कोणता आहे हे कळण्यासाठी यामध्ये एक पिन असतो ज्याचं नाव आहे PSEN बार, ज्याला म्हणतो आपण प्रोग्राम स्टोअर एनेबल. हा बघा इथं, याला म्हणतो आपण PSEN बार, म्हणजे हा झाला काय? प्रोग्राम स्टोअर एनेबल. ठीक आहे. हा काय सांगतो आपल्याला? हा पिन तेव्हा ऍक्टिव्ह असेल जेव्हा आपण जो काही एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केला आहे तो आपण प्रोग्राम मेमरी म्हणून यूज करत असेल तर तेव्हा हा पिन ऍक्टिव्ह ठेवला जातो. ऍक्टिव्ह ठेवला जातो म्हणजे हा जो काय आपण मेमरी चिप आहे त्याच्या रीड एनेबलला किंवा आउटपुट एनेबलला आपण हा कनेक्ट केला जातो. ठीक आहे. त्यामुळे तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा, PSEN बारचं यूज काय? जर PSEN बार आपण ऍक्टिव्ह ठेवत असेल तर त्याचा अर्थ
आपण जो काही एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केलाय तो आपण कशासाठी कनेक्ट केलाय, तर तो आपण प्रोग्राम मेमरी म्हणून यूज करत आहोत. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर? हो, ठीक आहे. आता किती पिन झाले बघा? ग्राउंड आणि VCC 2, 4 पोर्टचे 32, 32 आणि 3 झाले 35. आणि आता आपण हे 3 शिकलो. कोणते 3? सॉरी, 32 आणि 2 34. 34 नंतर आपण हे 3 शिकलो. कोणते 3? ALE, EA बार आणि मग शिकलो PSEN बार. झाले किती? 37. ठीक आहे. आता मला सांगा, आपण हा जो काही 8051 शिकतोय तो डिजिटल डिव्हाइस आहे का नॉर्मल अॅनालॉग डिव्हाइस आहे? बरोबर, डिजिटल डिव्हाइस आहे. यामध्ये आपण स्टोरेज वगैरे बद्दल बोलतोय का नाही बोलत? बोलतोय. मग जेव्हा कधी आपण स्टोरेज वगैरे फ्लिपफ्लॉप वगैरे आपण बोलायला लागलो, तेव्हा आपण क्लॉक त्याला कंपल्सरी देतो ना? हो, म्हणजे याला पण आपल्याला कुठेतरी क्लॉक पल्स द्यायला पाहिजे. ठीक आहे, तर यासाठी 2 पिन असतात, ज्याचं नाव आहे क्रिस्टल 1, क्रिस्टल 2, म्हणजेच हा पिन. ठीक आहे, तर काय असतं बघा, 8051 मध्ये इनबिल्ट ऑन चिप ऑसिलेटर आहे. ऑसिलेटर सर्किट काय करतो? ऑसिलेटर, समजा तुम्ही हा असा एक स्क्वेअर वेव्ह इनपुट दिला या ऑसिलेटर सर्किटला. ऑसिलेटर म्हणजे काय? ऑसिलेटर रिपीट करतो तेच, म्हणजे हेच परत तो पुढं कंटिन्यू देत जाईल. ठीक आहे, असं कसं पण देणार नाही. आता हे समजून घेतो, तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, कळतंय का? ऑसिलेटरचं काम काय? ऑसिलेट करणे म्हणतो ना आपण, म्हणजेच काय? रिपीट करायला. पुन्हा आपण एक क्लॉक पल्स दिला त्याला, तर हाच क्लॉक पल्स परत 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 रिपीट होत जाईल. ठीक आहे, आणि मग आपल्याला कंटिन्युअस स्ट्रेन ऑफ पल्सेस म्हणजेच क्लॉक पल्स आपल्याला कंटिन्यू मिळायला चालू होतील. कळलं का? हो, ठीक आहे. म्हणजे क्रिस्टल 1, क्रिस्टल 2 कशासाठी आहेत? हे तर इनबिल्ट ऑन चिप ऑसिलेटर सर्किट आहे. ठीक आहे, मग यासाठी आपल्याला, बरोबर, हा ऑसिलेटर इनबिल्ट ऑन चिप ऑसिलेटर आहे. हो, आत कुठेतरी आहे. मग त्यासाठी आपल्याला इथे क्लॉक जनरेट करण्यासाठी कोणतरी पाहिजे. तर आपण या 2 पिनच्या मध्ये आपण एक क्वार्ट्ज क्रिस्टल यूज करतो. ठीक आहे, तो काय एक क्लॉक जनरेटर आहे, तो क्वार्ट्ज क्रिस्टल यूज करतो. आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? तर किती फ्रिक्वेन्सी आपण क्रिस्टल यूज करतो? तर 11.0592 मेगा हर्ट्ज एवढ्या फ्रिक्वेन्सीचा आपण क्वार्ट्ज क्रिस्टल कनेक्ट करतो या 2 पिनच्या मध्ये. म्हणजे ते आपल्याला मग तिथं एवढ्या फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर वेव्ह देईल. आणि तो ऑसिलेटर दिला की ऑसिलेटर कंटिन्युअस आपला तेवढे क्लॉक पल्स रिपीट करत जाईल. कळलं इथपर्यंत? कळलं का? सगळ्यांना कळलं का? का झोपले? हो, सगळ्यांना कळलं. ठीक आहे, तर असे आपण टोटल 39 पिन बघितले. आता मला सांगा, जर तुम्ही तुमचा मोबाईल वापरत आहात आणि जर तो काय आता अचानकच मध्येच हँग झाला, तर तुम्ही काय करता? बरोबर, रिबूट, स्विच ऑफ. बरोबर, म्हणजे बंद करून तुम्ही परत चालू करणार, म्हणजेच रिस्टार्ट करणार, म्हणजेच त्याला म्हणतो आपण रिसेट. तर त्यासाठी इथे एक 9 नंबरचा पिन आहे, ज्याचं नाव आहे रिसेट.
ठीक आहे. असे हे टोटल किती म्हणतो आपण, टोटल 40 पिनचा DIP आहे. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? ठीक आहे. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा बघा. P0 म्हटलं की वरून खाली 0 to 7. पोर्ट 2 म्हटलं की वरून खाली 0 to 7. पोर्ट 2 एकटा फक्त खालून वर 0 to 7. पोर्ट 3 पण इथं वरून खाली. पोर्ट 1 पोर्ट 3 मध्ये एक गॅप रिसेटचा आणि इथे खाली ग्राउंड असतो, वरती VCC असतो आणि मग राहिला 2 पिन मध्ये क्रिस्टल 1 क्रिस्टल 2. तसं इथं पोर्ट 0 आणि पोर्ट 2 च्या मध्ये 3 पिन EA ALE आणि PSEN. ठीक आहे. आता हे कसं आहे, आता आपण ऑनलाईन लेक्चर आहे म्हणून त्यामुळं ते तुम्हाला मी बघून सांगितल्यासारखं वाटतंय. पण जर आपलं ऑफलाईन लेक्चर असेल तर तुम्हाला लक्षात आलं असतं की मी शिकवत असताना हे काय मी लिहित नाही तर आजूबाजूला मी डायरेक्ट एवढा फक्त बॉक्स काढतो, मग त्यातनं आपण जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं तसं एक्सप्लेन करता 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 आपण इथं नाव लिहित असतो सगळं. ठीक आहे. आता हे तोंडपाठ झालंय मला, त्यामुळे हे पिन कोणतं कुठं काय लगेच आपल्याला दिसतं ते लगेच. ठीक आहे. त्या तुम्हाला पण हे काय अवघड नाही जाणार. उलटा झेड लक्षात ठेवा. उलटा म्हणजे इथून सुरुवात करायचा, इथून सुरुवात असा, म्हणजे 0 1 2 3 असं आहे बघा यामध्ये. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? हा, ठीक आहे. पुढे जायचं. हो, आता पुढं झालं आपलं. आता पिन डायग्राम. आता बघायचं आहे ब्लॉक डायग्राम. ठीक आहे. आता बघा, पिन डायग्राम मध्ये तुम्हाला अजून मी 4 गोष्टीबद्दल बोललो नाहीये. 4 पिन कोणते? int0 int1 T0 T1 काय आहे ते आता लक्षात येईल. बोला दीक्षाचं काय? हा हा, ठीक आहे. अरे मी आधीपासून तुम्हाला म्हटलंय काळजी करू नका, आपोआप सगळे उत्तर मिळत जातील. ठीक आहे. हा सब्जेक्ट असा आहे की म्हणजे मी कळलं या पद्धतीने शिकवत असतो, त्यामुळे सिलेबस प्रमाणे जाणार नाही, पण तुम्हाला कळलंच ते. ठीक आहे. बर, तर आता बघा बघा, आपण हे डायग्राम पण बघितलं होतं. आपण यापैकी CPU बद्दल जास्त बोललोय, रॅम बद्दल बोललोय, रॉम बद्दल बोललोय, IO पोर्ट्स बद्दल बोललोय, सिरियल कॉम्पोर्ट बद्दल बोललोय, पण टायमर काउंटर बद्दल आपण जास्त बोललेलोच नाहीये. ठीक आहे. तर आता याचा उल्लेख आपण जरा ब्लॉक डायग्राम मध्ये करणार आहे. मग त्यावरून नंतर मग आपण बघूया पिन डायग्राम मध्ये ते कुठं आहेत, काय आहे. ठीक आहे. आता ब्लॉक डायग्राम म्हणजे काय, जे आपण बोललो तेच सगळे पार्ट. म्हणजेच इथे एक CPU आला. ठीक आहे. ऑन चिप रॉम, इनबिल्ट रॉम आहे, रॅम पण आहे, 4 IO पोर्ट आहेत, सिरियल पोर्ट आहे एक, बस कंट्रोल म्हणजे इथे 3 बसेस येणार, ऍड्रेस बस, डेटा बस आणि कंट्रोल बस बद्दल. हा ऑसिलेटर सर्किट, याच्या इथं मध्ये जोडलाय आपण क्रिस्टल, म्हणजे हा क्लॉक देईल, मग हा इथं त्याला कंटिन्युअस क्लॉक पल्स देत राहील CPU ला. त्याचबरोबर एक असतो इथं इंटरप्ट कंट्रोल. काय आहे ते बघू आपण. तर यातलं तुम्हाला जवळजवळ ऑनचिप रॉम म्हणजे माहित आहे, रॅम म्हणजे माहित आहे, IO पोर्ट्स माहित आहे, सेल पोर्ट्स माहित आहे, बस कंट्रोल माहित आहे. बस कंट्रोल म्हणजे 3 बसेस, ऍड्रेस, डेटा आणि कंट्रोल बस. ठीक आहे. ऑसिलेटर सर्किट पण तुम्हाला आता माहिती आहे, आपण म्हटलेलं ऑसिलेटर सर्किट मध्ये काय असतं, क्रिस्टल असतो. ठीक आहे. एवढंच आपण म्हटलेलं आहे. आता टायमर बघा, टायमरचं यूज मी काय म्हटलं होतं, डिले द्यायचा. ठीक आहे. टायमर 2 पद्धतीने आपण वापरू शकतो. एक ॲज अ टायमर, दुसरा ॲज अ काउंटर. जेव्हा तुम्ही ॲज अ टायमर वापरत असाल, म्हणजे टायमर म्हणजे काय म्हटलंय मी, तुम्हाला एक क्लॉक पल्स द्यायचं किंवा क्लॉक तयार करायचं किंवा तुम्हाला एक डिले तयार करायचा आहे. तुम्ही म्हणाल एखादं काम 10 सेकंद नंतर व्हायला पाहिजे किंवा 20 मिली सेकंद नंतर व्हायला पाहिजे, असं काही तुमची रिक्वायरमेंट असेल. ठीक आहे. तर त्यासाठी आपण टायमरचा यूज करतो. मग आता त्याला तो तेवढा क्लॉक पल्स किंवा तेवढा डिले आपण कुठून देणार? तर त्यासाठी लागणारा क्लॉक पल्स आपल्याला कुठून मिळणार आहे? या ऑसिलेटर सर्किटमधून मिळणार आहे. मग त्यावरून आपण काहीतरी कॅल्क्युलेशन करून CPUला मग आपण ते टायमरला तेवढा आपण डिले देणार आहोत. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही टायमर ॲज अ टायमर वापरत असेल, तर त्याला क्लॉक पल्स द्यायचं काम कोणाचं आहे? या ऑसिलेटर सर्किटचं आहे थ्रू CPU. ठीक आहे. पण तेच जर का आपण टायमर ॲज अ काउंटर वापरत असेल, तर जर आपण टायमर ॲज अ काउंटर वापरतोय, याचा अर्थ काय? आपल्याला काहीतरी काउंट करायचं आहे.
तर काय काउंट करणार मला सांगा? तुमच्या घरात किती लोक आहेत हे तुम्हाला माहीत आहे का नाही? हो. मग जेव्हा बाहेरचे लोक येतील तेव्हाच आपण मोजत बसणार ना, अरे, की आज घरात एवढी लोकं आहेत, आज घरात तेवढी लोकं आहेत. नाहीतर आपल्याला रोज माहीतच आहे आपल्या घरात किती लोकं आहेत. बरोबर आहे की नाही? तसंच यामध्ये पण. तुम्हाला तुमचे क्लॉक पल्स किती आहे हे स्वतःला माहीतच असणार आहे. फक्त एक्स्टर्नल जर कोण येत असेल, तर फक्त आपल्याला ती काउंट करायची गरज आहे. म्हणजेच जेव्हा टायमर इस यूज्ड ॲज अ काउंटर, ठीक आहे. जेव्हा टायमरला आपण ॲज अ काउंटर वापरतो, तेव्हा काय करणार? तो काउंटर म्हणजे काय करेल, तो बाहेरनं येणारे क्लॉक पल्सेस काउंट करेल. म्हणजे काउंटरसाठी इनपुट जो आहे तो कुठून असेल? तो बाहेरून येणारा असेल. बाहेरून म्हणजे कंट्रोलर सोडून बाहेरून कुठून तरी येत असेल. कळतंय? मग तो क्लॉक पल्स कंट्रोलमधून बाहेरून येतोय, पण येणार कंट्रोलरकडेच येणार ना. बाहेरून येतोय, पण 8051 लाच येणार आहे. कुठून तरी का येईना. मग ते कुठे येतं? तर ते येतं या T0 आणि T1 पिनला. जेव्हा टायमर 0 ॲज अ आपण काउंटर वापरतो, तर या पिनला म्हणजे P3.4 ला जेवढे काही क्लॉक पल्स येतील, तो टायमर 0 ॲज अ काउंटर काउंट करत बसेल. समजा 5 क्लॉक पल्स आले, तर टायमर 0 ला आपण काय म्हणणार? काउंट किती आला? 5. समजा 50 आले, तर टायमर 0 ला दाखवेल 50. तेच जर का आपल्याला टायमर 1 ॲज अ काउंटर यूज करायचा असेल, तर मी काय म्हटलं, काउंटर म्हणजे की क्लॉक पल्सेस बाहेरून येणार. तर ते बाहेरून येणार आणि ते कुठे येतील? ते येतील या P3.5 पिनला. कळलं का हे T0 आणि T1 म्हणजे काय? T0 आणि T1 म्हणजे काय? हे कळलं का सगळ्यांना आता? हो. ठीक आहे. आता यामध्ये आणखीन एक पार्ट आहे ज्याला म्हणतो आपण इंटरप्ट कंट्रोल. आता इंटरप्ट म्हणजे काय? तुम्हाला आपण एक चांगलं उदाहरण देऊ. ठीक आहे. असं आपण समजूया तुमची आता रिटर्न एक्झाम होणार आहे. ठीक आहे. म्हणजे होणार आहे म्हणजे असं समजूया की आपण उद्या परवा आहे. उद्या आहे म्हणून समजूया आपण. आणि असं समजूया की तुम्ही लोकं सगळेच अभ्यासाला जास्त महत्त्व देत आहे. ठीक आहे. फक्त समजूया म्हणतोय. समजूया फक्त आपण. ठीक आहे. आता उद्या तुमचा पेपर आहे. मग तुम्ही आज अभ्यासाला बसलाय. घरी तुम्ही एकटेच आहात. ठीक आहे. असं समजूया की आपल्याकडे मोबाईल नसून तुमच्याकडे लँडलाईन आहे. लँडलाईन सगळ्यांना माहीत आहे ना? हां. आणि कसं तुम्ही मॉडर्न लोकं, तुम्ही लोकांनी लँडलाईन बघितलं नसेल, फक्त मोबाईल फोन बघितले असतील. बरं. तर काय म्हणूया आपण, उद्या तुमचा पेपर आहे, त्यामुळे तुम्ही आज अभ्यासाला बसलाय आणि घरी कोणी नाही, तुम्ही एकटेच आहात. ठीक आहे. तुम्ही आतल्या रूममध्ये अभ्यास करत बसलाय. ठीक आहे. कडी वगैरे लावून बसलेला आहात. तुम्ही अभ्यास करत आहात. ठीक आहे. तर काय होणार? 2 प्रकारचे विद्यार्थी असतील त्यामध्ये. ठीक आहे. एक इंटरप्ट सारखे असतील आणि एक पोलिंग सारखे असतील. ठीक आहे. म्हणजे काय? उद्या पेपर आहे. तुमचं आज ठरलंय, की तुम्हाला ते काहीतरी 25 पानं अभ्यास करायचंच आहे. त्याशिवाय तुम्ही जागेवरून उठणार नाही. तुम्ही पहिलं पान वाचायला चालू केलं, वाचत आहात. दुसरं वाचत आहात, तिसरं वाचत आहात. असंच वाचत चाललंय आणि तुम्ही 6व्या पानावर आला आणि त्याचे एक 3-4 ओळी वाचताय तोपर्यंत बेल वाजली. ठीक आहे. तोपर्यंत बेल वाजली. तर तुम्ही काय म्हणणार? नाही, उद्या माझा पेपर आहे. मी पूर्ण 25 पान झाल्याशिवाय मी जागेवरून हलणार नाही. ठीक आहे. आपलं एवढं डेडिकेशन आहे आपल्या अभ्यासाकडे असं आपण समजूया. ठीक आहे. मग काय करणार? काय होणार त्यामध्ये? तुम्ही अभ्यास करत बसलाय, तिकडं बेल वाजत आहे. वाजून वैतागून तो माणूस बाहेरच्या बाहेर गेला. तुमचं पार्सल काहीतरी द्यायचं होतं, पण शेवटी न देता तसंच गेला आणि तुम्ही अभ्यासच करत बसला. ठीक आहे. तुमचं पूर्ण 25 पान वाचून झालं, की मग तुम्ही आला आणि बघताय तुम्ही दार उघडून कोण आहे का? तर कोण नव्हतं. तुम्ही परत येऊन तुमच्या कामाला बसला. कळतंय? ठीक आहे. तसंच. असंच तुम्ही वाचत आहात. 7 पान वाचून झालं, 8वं पान चालू आहे आणि तेव्हाच परत तुमचा फोन वाजला. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार?
शाबास. बघा रिक्षा लगेच उचलणार. तर नाही, मी काय म्हटलं, तुम्ही अभ्यासाला तुम्ही जास्त महत्त्व देणारी लोकं आहात तुम्ही. आहे की नाही? तुम्ही अभ्यासाला जास्त महत्त्व देणारे लोकं आहात. त्यामुळे तुम्ही असं काही करणार नाही. तुम्ही काय करणार पुन्हा? पुन्हा इग्नोर करणार त्या फोनकडं. तुम्ही तुमचं पान पूर्ण वाचत राहणार, वाचत राहणार, वाचत राहणार. सगळं झालं मग तुम्ही बघणार काय अजून फोन वाजतोय का नाही तर जाऊ दे म्हणणार. ठीक आहे. हा एक प्रकार झाला. याला म्हणतात पोलिंग मेथड. पोलिंग मेथड म्हणजे काय आपलं आहे ते काम चालू ठेवणार. तेव्हा तो दुसरं काहीच करणार नाही. ते काम पूर्ण झाल्यावर मग दुसरं काय असेल ते काम करायला जाईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल अगदी तुमच्यासारखी लोकं. काय होणार बघा, तुम्ही अभ्यास करत आहात. दुसरंच पान चालू आहे. ठीक आहे. दुसरंच पान चालू आहे. आता 2च लाईन झालं तोपर्यंत बेल वाजली. तर तुम्ही लगेच काय करणार? मार्क करून ठेवणार, की आपण इथपर्यंत वाचलेलं आहे. परत ते पुस्तक फोल्ड करून ठेवणार. जाणार, दार उघडणार, जे काय पार्सल-बिर्सल आलं असेल घेणार, दार बंद करणार. त्यात आपण पण तुम्हाला जरा अजून जरा चांगलं समजेल, की तुम्ही ते आत्ता काही फोडून बघणार नाही. तुम्ही ठेवणार बाजूला आणि तुम्ही जाणार परत अभ्यासाला. जिथं तुम्ही मार्क करून ठेवलं तिथून पुढेच तुम्ही वाचायला चालू करणार. ठीक आहे. मग ते चालू झालं तुम्ही परत पुढचं पान वाचायला वाचत असंच वाचत असताना परत तुमचा फोन वाजला. तर परत तुम्ही काय करणार आता? तर पुन्हा मार्क करून ठेवणार, की आपलं इथपर्यंत वाचून झालेलं आहे. मग परत तुम्ही बाहेर जाणार. बाहेर गेलात, की परत काय करणार? पुन्हा ते फोन उचलणार, बोलणार, जे कोण असेल त्यांच्याशी बोललात, परत ठेवला फोन, परत येऊन अभ्यासाला बसलात. मग यामध्ये काय झालं? भले तुमचं पहिलं काम पूर्ण झालं नाही, पण जेव्हा कधी काम पूर्ण होईल, तो पहिल्या कामाबरोबरच तुम्ही फोनही अटेंड केला, तुम्ही दरवाजाही उघडला वगैरे सगळं तुम्ही केलं. ठीक आहे. कारण का केलं असं? तर तुम्हाला काय माहीत होतं? महत्त्वाचं आहे. अभ्यास काय उद्या, परवा कधीही करता येईल, होय की नाही? पण आलेलं पार्सल परत गेलं तर काय करणार? किंवा परत आलेला फोन जर परत उचलला नाही, तर परत काय करणार? होय की नाही? म्हणून आपण काय करणार? मम्मी ओरडेल. ठीक आहे हां. म्हणजे म्हणून आपण काय करणार त्यावेळी? आपण काय करणार? नाही. अभ्यास काय कधीही करता येईल. आपण अभ्यास तात्पुरता पॉज करणार. म्हणजे सगळं तुम्ही केलं. महत्त्वाचं काय होतं तुमच्यासाठी? ते पार्सल महत्त्वाचं होतं. म्हणून तुम्ही काय केलं, की ते पार्सल काय रोज येणार नाही, कधीतरी येणार आहे. मग तुम्ही पहिलं त्याला प्राधान्य देत तुम्ही पार्सल घेतलं पहिला वगैरे. तसंच परत अभ्यास करताना आणि तुम्हाला काय वाटलं फोन वाजला म्हणजे तेही महत्त्वाचं आहे. अभ्यास काय उद्या परवा परत करता येईल, पण आलेला फोन परत गेला तर काय करणार ना? मग आपण ते पण उचलणार. याला म्हणतो आपण इंटरप्ट. ठीक आहे, नावच आहे बघा इंटरप्ट अडथळा. मग सीपीयूमध्ये काय असतं, की जेव्हा तुमचं नॉर्मल एखादं एक्झिक्युशन चालू आहे, तेव्हा जर हाय प्रायोरिटीवालं काहीतरी अचानक आलं, तर तेव्हा काय करेल सीपीयू? ते सोडून पहिला त्याला प्राधान्य देत जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही केलं तसं, की अभ्यासाला बाजूला पहिला दार उघडू, ते सर्व्हिस देऊ वगैरे हे करू. त्याला म्हणतो आपण इंटरप्ट. मग तसे यामध्ये रिसेट हा पण एक रिसेटला पण एक इंटरप्ट मानलं जातं. रिसेटला धरून 6 आणि रिसेट सोडून 5 इंटरप्ट आहेत. त्यापैकी 2 एक्स्टर्नल इंटरप्ट्स असतात. म्हणून इथे बघा 2 एरो दाखवले. एक्स्टर्नल इंटरप्ट्स बाहेरून येत आहेत. आणि त्या 2 एक्स्टर्नल इंटरप्टचं नाव आहेत एक्स्टर्नल इंटरप्ट 0, एक्स्टर्नल इंटरप्ट 1 म्हणजेच त्याला म्हणतो आपण इंट 0 बार आणि इंट 1 बार. म्हणजे हे जे काही एक्स्टर्नल इंटरप्ट येतील ते कुठे येतील? या P3.2 आणि P3.3 या पिनला येतील. ठीक आहे? कळलं का सगळ्यांना इथपर्यंत? हो. ठीक आहे. तर असा हा आपला सर्किट डायग्राम किंवा ब्लॉक डायग्राम आहे. ठीक आहे. बस कंट्रोलमध्ये काय होणार? देअर आर 3 टाइप्स ऑफ बसेस. कोणते 3 टाइप्स ऑफ बसेस तुम्हाला माहित आहे? ॲड्रेस, डेटा आणि कंट्रोल. 4 पोर्ट्स, इनपुट पोर्ट आहे म्हणून एरो दोन्ही साईडला दाखवले बघा. सिरियल पोर्ट ट्रान्समिट म्हणजे बाहेर जाणार डेटा, रिसीव्ह म्हणजे आत येणार डेटा. रॉम बघा रीड ओन्ली म्हणजे आपण या मेमरीमधून रीड करतो म्हणून असं दाखवलेलं आहे. रॅम बघा इथून डेटा रॅमला जातो पण रॅममधून पण डेटा येतोही. हे तसंच टायमर काय म्हटलं आपण जर त्याला क्लॉक पल्स आपण देतो इथं ॲज अ टायमर वापरत असेल तर काउंटर असेल तर बाहेरून पल्स येत आहेत.
ठीक आहे. इंटरप्ट हा सीपीयू ला सांगतो की आपलं काहीतरी महत्वाचं काम आहे ते करूया, आणि ऑसिलेटर हा क्लॉक पल्स देतो सीपीयू ला सारखा. कळलं याच्याबद्दल? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? आहे का कोणाला काही डाऊट? नाही. ठीक आहे. तर हे पुढचं हे फक्त माहीत असू दे. असे जे काय आपण म्हटलं पोर्ट 1 आहे, तर पोर्ट 1 मध्ये लॅच आहे, ड्रायव्हर आहे, असे सगळे त्यामध्ये रजिस्टर असतात. हे तुम्हाला जास्त महत्वाचं नाहीये, त्यामुळे मी ह्याच्यावर काही जास्त भर देत नाही. ठीक आहे. बर. तर पुढे जायच्या आधी आहे का आत्ता कॅपॅसिटी पुढचं ऐकायची? कारण की नवीन पाठ चांगला आहे, त्याला पुन्हा जरा नीट लक्ष द्यावं लागेल. असेल तर घेऊ, नाहीतर मग उद्या घेऊ. ब्रेक घेऊन किंवा उद्या. बरं, तुम्ही सांगा, उद्या घ्यायचं का ब्रेक घेऊन? वोटिंग करा. 2 वोट उद्यासाठी. अजून एक कोणीतरी सांगा म्हणजे कळेल पुढं काय. झालं, 3 डन. उद्या घेऊ. पेपर कधी आहे म्हटलास? 15. डीएम कधी आहे? सीएनईचा 15. डीईएम कधी आहे? 27. बरं, पण तुमचं हे जे पेपर कधी कधी आहेत? 15ला एक आहे, त्यानंतर पुढचा कधी आहे? 19. त्यानंतर नेक्स्ट 15, 19, 23 आणि मग 27 काय? ठीक आहे, आपला 27ला आहे. अच्छा. बरं,